आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चल कोते पाटील चल। साई बाबा साई बाबा। अगं बाई काय झालं? काय होतंय हो? काय झालं? तुमची तब्येत तर बरी आहे ना? हाँ बायजा साई बाबांचं जेवण। मी तर घाबरूनच गेले होते बघा। तुमचा आवाज ऐकून माझ्या हातात तर भांडच खाली पडलं। बायजा मला वाटतंय की मी जेवण जेवायच्या आधीच यात्रेला निघून जाईल। अरे वा, असं कसं जाल तुम्ही? आणि इतकी काय घाई आहे तुम्हाला? साईबाळाच्या हातचं जेवण जेवून मगच जा। अहो यात्रेला गेलंच पाहिजे का? नका ना जाऊ। चल कोते पाटील चल। अजून साईबाळाकडे जेवण तयार होतंय, तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते। हाँ दूध मला परत दिसू लागलं आहे का मी काय सांगतेस काय तू? त्या मायलेकीला ऐकू येतं? मग मुके आणि बहिरे असल्याचं नाटक का करतायत त्या? मला तर त्यांची लक्षणं ठीक नाही वाटत। आत्ताच खरं काय ते समजेल। अरे कुणी आहे का? कुणी आहे का? शकुंतलाला डॉक्टरकडे न्यायचं आहे। अरे कुणी आहे का? मला मदत करा। कुणी आहे का? कुणी आहे का? कुणीतरी या। आई थांब, आपण गोपाल दादाचा आवाज कसा ऐकू शकतो? आपण तर मुक्या आणि बहिरे आहोत ना? आई, शकुंतला वहिनीला काही नाही झालंय। चल चल चल। खरं बोलते आहेस तू। ह्या दोघी मुक्या बहिऱ्या नाही आहेत। यास्मिन ताई आणि रतनजी आल्यानंतर आपल्याला यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडलाच पाहिजे। या या बाबांच्या हातचं जेवण तयार आहे। या 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 बाबांच्या हातचं बनवलेलं जेवण तयार आहे। जेवण तयार आहे? सगळ्यांना बोलवलंय, चला चला। अगं बाई, अहो अहो जेवण तयार आहे। साईबाळांना जेवण तयार करून ठेवलंय। चला चला चल बायजा चल। भगवंतानं आपल्या हाताने जेवण बनवलंय, ते स्वतः त्यांच्या हाताने आपल्याला वाढणार आहेत। आपण खरंच खूप भाग्यवान आहोत बायजा। हो ना, चला चल चला चल बायजा चल। या या बाबांच्या हातचं जेवण तयार आहे। या या बाबांनी सगळ्यांना बोलवलंय, चला चला। बाबांनी सगळ्यांना बोलवलंय, चला सगळे जेवायला। नाना नाना चांगलं गेलं ना? जा 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 जा। वैद्य बुवा, तुम्ही ऐकलं का? ते जेवायला बोलवत आहेत।
चला. अरे गप्प बसा मूर्खांनो. खबरदार जर तुम्ही दोघांनी बाहेर पाऊल टाकलं तर, समजलं का? अरे मूर्खांनो, साई बाबाने भिकाऱ्यांसाठी जेवण बनवलंय. तुम्ही दोघं भिकाऱ्यांबरोबर बसून जेवणार आहात का? छे, आम्ही तुमच्या बरोबर बसून जेवण थोडेच करणार आहोत. अरे गप्प बसा मूर्खांनो. चेहऱ्यावरून तर भिकारी दिसतात, पण मग आता वागणार पण भिकाऱ्यांसारखेच का? हा? अरे धोंडू दगडू, तुम्ही भिकारी आहात का? हा? धोंडू, आपण कोण आहोत? भिकारी. आणि आपल्याला जो देणार आहे तो मालक आहे. आणि तो मालक जर स्वतः जेवायला बोलावत असेल तर मग आम्ही नकार कसा देऊ शकतो? दे दे राम, दे दे राम, देने वाला साई राम. अरे गप्प बसा मूर्खांनो. जेव्हा बघावं तेव्हा साईराम साईराम, राम राम. काय होणार आहे ह्या मूर्खांचं? काही नाही होऊ शकत. भक्तों के मन की बात पढ़ के अंतर्यामी नेह भरे हाथों से भोजन बना रहे. छोटे और बड़े का कोई भेदभाव यहाँ नहीं. एक स्थान एक साथ सबको बिठा रहे. घर घर से नित नित जो मांग मांग खाते रहे, उसका ही ऋण मानो आज ये चुका रहे. अपने अपने हिस्से का भोज साईं बाबा से कुछ पाने आ रहे तो कुछ पा कर जा रहे. कुछ पाने आ रहे तो कुछ पा कर जा रहे. मृत्यू तर पृथ्वी लोकातल्या प्रत्येकाचा निश्चित आहे. तुमचा पण आणि माझा पण. शकुंतला डिक्री, आपण जो नवीन पहारेकरी ठेवला होता ना. कोण? शंकर? हो, तो पळून गेला. काय? अचानक? हो, आणि महत्वाची गोष्ट तर ही आहे की तो त्याचा पगारही घेऊन गेला नाहीये. आणि त्याचे सामानही सोबत नाही घेऊन गेला. तो येणार. त्याची आई आणि बहीण तर आपल्याच घरात आहेत. हो साहेब, आणखी एक गोष्ट, त्या दोघी मुक्या बहिरा नाहीयेत. असं? शकुंतला, जरा त्या दोघींना घेऊन ये. आपण त्यांनाच विचारू की त्यांचा मुलगा असा कसा पळून गेला. मी लगेच त्यांना घेऊन येते. आई, 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 या दोघी शंकर बरोबरच पळून तर नाही गेल्या. शकुंतला आणि गोपाळला आतापर्यंत समजलं असेल. ते दोघी इथे यायच्या आधी आपल्याला इथून लांब गेलं पाहिजे. लवकर चल आई. आई. नाही
नाही कोंडाजी, माझ्यानी अजून नाही चालवलं जाणार. आई समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपण रतनजींना फसवलंय. हो आई, ते आपल्याला पोलिसांची ताब्यात देऊ शकतात. आई देऊ दे, आपल्याला आपल्या पापाचं प्रायश्चित्त तर करायला हवं ना. अरे, माझ्यापेक्षा जास्त अभागी दुसरं कोण असेल? माझी सून आई होणार आहे आणि मी तिच्या बाळाला मांडीवर खेळवू पण नाही शकत. मी हेच सांगत असतो की शरीरावर प्रेम नका करू. या शरीरात वास करणाऱ्या अशरीरावर प्रेम करा. पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर आपला कार्यकाळ संपल्यावर भस्मच होणार आहे. मग या शरीराचा कसला अभिमान, कशाचा गर्व? जोपर्यंत ह्यात प्राणवायू आहे, हे सुरू आहे, बोलतंय, स्वप्नांमध्ये फिरून येतंय, पण मग पाण्याच्या बुडबुड्यांसारखा कधी फुटून जाईल समजणार पण नाही. गुरु नानकजींनी बरोबरच सांगितलं आहे, नानक नाम जहाज है चढे सो उतरे पार. त्या भगवंताचं नाव असं जहाज आहे की जे तुम्हाला या जन्म मरणाच्या सागराला पार करून नेईल. सबका मालिक एक है. यांच्या आई आहेत, माझ्या सासूबाई. आणि ह्या बघा, या माझ्या नणंदबाई. आणि हा माझा मोठा भाऊ. पण हाच तर आपला पहारेकरी शंकर आहे. पहारेकरी? मग तर नक्कीच त्या दोघी सासूबाई आणि नणंदबाई असतील. म्हणूनच कधी कधी असं वाटायचं की. पण हे सगळे इथे आपलं घरदार सोडून. चिंता नको करू, आपण त्या सगळ्यांना शोधून काढू. हो, साई बाबा, माझ्या कुटुंबाचं रक्षण करा. माझ्या कुटुंबाचं रक्षण करा बाबा, रक्षण करा. दादा, वैद्यबुवा, बाबांची तब्येत बिघडली दादा, ते तुला बोलवतायत. येतो. हा, अरे मूर्खानो, चला 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 चला. हा, चला. हा येतो, हा येतो, येतो. हा, अहो धीर धरा, धीर धरा. दादा गेलाय ना, तो वैद्यबुवांना घेऊन येईल. नाही, मला वैद्यबुवा नाही तर साईबाबा पाहिजे. दादा, 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 बाबा तुला बोलवतायत. दादा, दादा, बाबांना वाचव दादा.
बाबांना वाचव दादा. प्रणाम. बाबांना वाचव. तात्या, त्यांना वाचव. बाबांना वाचव दादा. तुम्ही वाचवा त्यांना. वाचव. चल तात्या. वाचव दादा. साई बाबा. कोते पाटील. चला कोते पाटील, चला चला कोते पाटील, चला. कोते पाटील माझ्या बरोबर चला, चला. वैद्यबुवा, वैद्यबुवा, ह्याला शुद्ध आली व्हायची. ह्याला औषध द्यावायची. राम ह्याला राम. औषध द्या. बाईसाबाई, आता ह्यांच्यावर कुठल्याच औषधाचा परिणाम नाही होणार. नाही नाही, असं नका म्हणू. ह्याला औषध द्या. त्यांना वाचव दादा. त्यांना वाचव. बाबांना वाचवा. बाईजा, 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 साई बाबा. साई, तात्याच्या बाबांना वाचव साई. त्यांना वाचव साई. उठ आई, उठ. साई, साई बेटा, तात्याच्या बाबांना फक्त फक्त तुझ्यावर विश्वास आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखव. या जगात एकच सत्य आहे आई, आणि ते सत्य आहे मृत्यू. नाही नाही, या जगात एकच सत्य आहे, आणि ते आहे साई. मृत्यूला कोणी जिंकू नाही शकत आई. मृत्यूला फक्त देव जिंकू शकतो बाळा. आणि माझा मुलगा देव आहे. हा हो, तू देव आहे साई. तू देव आहेस. तू अग्नीवर हुकूमत चालवू शकतोस. तू 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 वादळ थांबवू शकतोस.
तू मेलेल्या किसांना जिवंत करू शकतोस. मग साई तू तात्याच्या बाबांना नवीन आयुष्य का देऊ शकत नाही? ते बघ, ते तुला हाक मारत आहे. बाबा बाबा पहा, दादा आलाय. तो आता तुम्हाला एकदम बरे करेल. अहो ऐकलत का? माझा मुलगा आलाय. साई बाबा. बाळा, तू साई आहेस. साई मध्ये आई लपली आहे. हा, तू आम्हा सर्वांची आई आहेस. आई आपल्या मुलांचे नेहमीच रक्षण करते. साई बाबा. बाळा, तू त्यांचं रक्षण कर. वाचव यांना. साई, निभाव आपलं कर्तव्य. साई, वाचव यांना. माझं कर्तव्य पार पाडायला तर आलोय इथं. कोते पाटील, मी आलोय. कोते पाटील, यात्रेला जाण्यापूर्वी तुम्हाला मला भेटायचं होतं ना. मी आलोय. डोळे उघडा कोते पाटील, डोळे उघडा. बाबा, बाबा. साई बाबा. साई बाबा. बाबा, बाबा. उठा ना. अचानक गप्प का झालात? गप्प का बसलात? अहो, माझ्याकडं बघा की. बोला ना. बाबा, 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 बिन तन पिंजरा कोई मोल न पावे हो. जिया बिन देह ज्योति बिन दिवरा माटी ही कह
लावे हो। जीर्ण देह का जर्जर पिंजरा पंछी को नहीं भावे हो। जिस पिंजरे को छोड़े उसमें लौट बहुरी नहीं आवे हो। आत्म पंछी बिन तन पिंजरा कोई मोल न पावे हो। मरघट में जलने आवे हो। राजा हो या रंक सभी की एक दशा हो जावे हो। रहे पिता को ध्यान पुत्र पर कोई आँच न आवे हो। सबसे पहले पुत्र पिता के तन में आँच लगावे हो। जाने वाले की सुधियां दोहरावे हो। जो हो जितना निकट से उतना ही मोह रुलावे हो। जो हो जितना निकट से उतना ही मोह रुलावे हो। साईनाथ, तुमच्या डोळ्यात पाणी? हा साई बाबा हसू शकतो तर मग रडू नाही शकत का श्यामा? मी पण तर तुमच्या सारखाच माणूस आहे. महाळसापती, श्यामा, हे शरीर, हे मनुष्य शरीर तर विकारांनी बनलं आहे. बांधलं गेलं आहे काम, क्रोध, लोभ, मोह, दंभासारख्या. आणि ममता, प्रेम, तिरस्कार, द्वेष आणि गर्वानेही.
भगवंतही जेव्हा हे शरीर धारण करतात तेव्हा त्यांनाही या विकारांच्या स्वाधीन व्हावं लागतं. परंतु तुम्ही तर आमची दुःख दूर करायला आला आहात ना, आमचे अश्रू पुसायला आला आहात. माझे अश्रू कोण पुसणार महासापती? मी लोकांचे दुःख दूर करायला आलो आहे, त्यांचे अश्रू पुसायला आलो आहे, हे तर आहेच. पण लोकांची दुःख बघून माझं मन किती दुःखी होतं हे कोणाच्याही लक्षात येत नाही महासापती. लोकांचे अश्रू पुसता पुसता माझं दुःख अश्रू बनून वाहायला लागलं तर सगळे चकित होऊन जातात. मी विवश आहे श्यामा, विवश आहे. हे मनुष्य शरीर मला विवश करून टाकतं. आजही या मनुष्य शरीरानेच मला विवश केलं आहे. तुम्ही कोते पाटलांना जीवनदान देऊ शकत नव्हतात का? नाही. भगवंताने ही दुनिया बनवण्यासाठी विरुद्ध तत्वांची मदत घेतली आहे श्यामा. जिथे प्रकाश असेल तिथे अंधार असतो, जिथं उदय आहे तिथे अस्त आहे, जिथं सुख आहे तिथं दुःख आहेच, जिथं जीवन आहे तिथं मृत्यू आहे. महाळसापती, श्यामा, मी वारंवार जीवन मृत्यूच्या चक्रात हस्तक्षेप करू इच्छित नाही. या चक्रात हस्तक्षेप करण्याचा अर्थ म्हणजे भगवंताने बनवलेल्या या दुनियेचं संतुलन बिघडवणे. वारंवार म्हणजे तुम्ही कोते पाटलांना पुन्हा पुन्हा जीवनदान दिलं होतं? महाळसापती, श्यामा, मनुष्य शरीराच्या मर्यादांवर विजय मिळवण्यासाठी मी तप केलं होतं, पण तरीही मला मर्यादांमध्ये राहावंच लागलं. मनुष्याच्या पराभवाचं पहिलं कारण शरीराची मर्यादाच आहे. आणि आज मी हरलो आहे. आणि आज मी माझ्या माता आणि माऊलीच्या नजरेत लहान झालोय, नजरेतून उतरलोय. आता कळेल खरं काय ते. आता पितळ उघडेल त्या ढोंगी बाबाचं. आता आपण विचारूया शिर्डीवासियांना की हा असला कसला देव आहे तुमचा साई बाबा, की जो आपल्या आईच्या सौभाग्याचं रक्षण नाही करू शकला, जो आपल्या भावाच्या बापाला मृत्यूपासून नाही वाचवू शकला. तुम्ही कसला विचार करताय? साई बाबा जेव्हा बायजाच्या घरी आले तेव्हा मी एक विलक्षण दृश्य पाहिलं. मी पण पाहिलं. चमत्कार झाला. चमत्कार? कसला चमत्कार? साई बाबा कोते पाटलांच्या समोर येऊन उभा राहिला. कोते पाटील बेशुद्ध होते. साई बाबा कोते पाटलाला म्हणाला, कोते पाटील, मी आलोय. कोते पाटील,
डोळे उघडा कोते पाटील, डोळे उघडा. साई बाबा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिघांनीही हेच दृश्य पाहिलंय? हो द्वारकानाथजी, हो. कोते पाटलांचा आत्मा साईबाबांना प्रणाम करून निघून गेला. असं वाटलं की कोते पाटलांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. ढोंगी आहे तो, जादूगार आहे. राम 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 द्वारकानाथजी, ती जादू नव्हती आणि ढोंगही नव्हतं आणि नाही संमोहन. साई बाबा जादूगर आहेत, ढोंगी आहेत की भगवंत आहेत हे मला माहीत नाही, पण त्या दिवशी मी जे काही दृश्य पाहिलं त्याने मला एक कळलं की कोते पाटलांचं कल्याण झालं. हो द्वारिकानाथजी, असं वाटलं की कोते पाटील जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले. त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. विठ्ठला पांडुरंगा. मला दगा दिला आहे साई.